श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 10वा। कृष्ण भट्ट एकटक पाहत असताना समोर काही अंतरावर स्वामी उभे होते। सूर्याप्रमाणे तेजस्वी, 7 फुटाहून अधिक उंच, अजानुभाऊ दिव्य आणि तेजपुंज कांती। अचानक कृष्ण भट्टांचे डोळे दिपले गेले आणि नकळत मिटले। त्यांना उमगले गेले होते की समोर उभे असलेल्या दिव्य दिगंबर बाबाकडे आपण एकटक पाहू शकत नाही, इतके त्या दिगंबर बाबाच्या अंगाचे तेज प्रखर होते। आपले भाग्य थोर म्हणून आपल्याला या दिव्य पुरुषाचे दर्शन झाले, या विचाराने कृष्ण भट्टांना गहिवरून आले। त्या क्षणी कृष्ण भट्टांसाठी काळ गोठला गेला होता। स्वामीशिवाय त्यांना काहीच दिसत नव्हते। नाहीतर त्यांच्या लक्षात येणार होते की स्वामी जिथे उभे आहेत तेथील वृक्षाच्या फांद्या अशा प्रकारे वाकल्या गेल्या होत्या की जणू स्वामींच्या डोक्यावर छत्र तयार केले गेले होते। या छत्रावरच सारे पक्षी बसून किलबिल गाणी गात होती, जणू काही स्वामींचे मनोरंजन करत होते। भारावून गेलेले कृष्ण भट्टांनी स्वामींना उत्स्फूर्तपणे श्रीसाष्टांग प्रणाम केला होता आणि मग स्वामींच्या पायाशी गुडघ्यावर बसून त्यांनी श्रद्धेने श्लोक म्हटला होता। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्ण भट्टांनी पुन्हा स्वामींच्या पायावर डोके ठेवले होते। हात जोडून उभे राहत विनम्रपणे म्हटले होते, आपण कोण आहात हे ठाऊक नाही मला, परंतु आपण दिव्य विभूती आहात याचा विश्वास आहे। हे दिगंबरा, मंगळवेढ्यात माझं छोटस घर आहे। आपला आदर सत्कार आदरातिथ्य करायचं भाग्य मला मिळालं तर मी कृत्य समजेन। स्वामींनी उत्तर दिलं नव्हतं, पण फक्त आईने आपल्या लहान मुलाकडे पाहावे तसे कृष्ण भट्टाकडे पाहत राहिले होते। कृपा करावी गुरुदेव, सद्गती स्वरात कृष्ण भट्ट म्हणाले, आपण आलात तर आमचा उद्धार होईल। स्वामीने त्यांच्याकडे पाहिले होते आणि पुटपुटल्यागत ते म्हणाले, आम्ही येऊ, तू जा। त्या शब्दांनीच कृष्ण भट्टाचे डोळे भरून आले। क्षणभर त्यांना वाटले की आपल्यावर सुमनांचा वर्षाव झाला आहे। त्यांना खूप बोलायचे होते, पण त्या क्षणी शब्द मुके झाले होते। कृतज्ञते त्यांनी स्वामींच्या पायावर पुन्हा डोके ठेवले होते आणि पुढच्या क्षणी कृष्ण भट्ट अरण्यातून गावाकडे धावत निघाले। केव्हा एकदा घरी पोहोचतो आणि आपल्या पत्नीला या दिव्य महापुरुषाचे सान्निध्य वृत्तांत सांगतो असे त्यांना झाले होते। पुढील भाग पुढे ऐकूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।